आता आपण भावाच्या बर्थडेचे केक घेऊन आहे ना अकोल्यावरून रिटर्न निघालो होतो, पण आपण येताना 2 केक आणलेले होते. त्याच्यापैकी एक केक आपल्याला ना इकडेच कापायचा होता, कारण की संध्याकाळच्या पार्टीला बबल्या नव्हता आणि बबल्या म्हटला का एक केक आपल्याला दुपारीच कापायचा आहे. मग त्यासाठी अकोल्यातून केक घेऊन आलो आणि वाशिरे घाटाच्या वरती असलेल्या महादेवाच्या मंदिरापाशी केक कापला. इकडे केक खाता खाता लक्षात आलं का सगळं तर घेतलंय, पण अजून भाजीपाला घ्यायचा राहिला होता. मग लिंगदेव मध्ये आल्याच्या नंतर भाजीपाला घेतला. घरी येऊन बघतात इकडे आपल्या हरिभाऊचा हात आका लाख्यांनीच भरला होता. नियोजन थोडक्यात होतं म्हणून डेकोरेशन पण थोडक्यात करून आपल्या भावाचा 17वा जन्मदिवस साजरा करण्यासाठी सगळ्या आयाबाया जमल्याच होत्या आणि त्यांच्या सोबत सगळा मित्र परिवार आणि आपले भावंड पण जमले होते. बाकी मग इकडे सगळे जण जमल्याच्या नंतर वाढदिवसाला सुरुवात झाली. ओवाळणीचा कार्यक्रम चालूच होता, पण इकडे आपल्या हरिभाऊची पैसे ठेवायची पंचायत कांच्या खिशात ठेवत तेच कळण त्याला. एकदाच ओवाळणीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर हॅपी बर्थडेचं गाणं सगळ्यांच्या तोंडून वाजलं आणि त्यानंतर मग भावानी केक कापला मस्तपैकी. तरी म्हटलो हा एवढा पुढं आणि गपचूप कशासाठी वाचला होता. केक कापाच्या वेळेस टोपी होती ना डोक्यात, त्याच्यामुळे हेअरस्टाईल बिघडली होती. मग लगेच कांगवा मारून आला केसांमध्ये. मग त्याच्यानंतर त्याच्या मित्रांनी आणलेले एक छोटस गिफ्ट, ते म्हणजे गणपती बाप्पांची एक फ्रेम होती, त्याच्यासोबत फोटो वगैरे काढून घेतले. इकडे प्रवीण भाऊंनी त्यांनी पण मस्तपैकी राधाकृष्णाचा फोटो आणलेला होता. इकडे आपल्या मयूर भाऊनी पण एक छोटीशी बावली दिली होती गिफ्ट म्हणून. आता सगळा केक कापायचा कार्यक्रम तर उरकला होता, आता बाकी होतं जेवणाची. त्याच्यासाठी आपण ना मस्तपैकी मिसळ पावचं नियोजन करेल होतं. सगळा कार्यक्रम एकदम मस्तपैकी आणि सुरळीतरित्या पार पडला होता. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून एकदा नक्की सांगा.